नमस्कार मंडळी, तुमचं खूप सारं स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मंचुरियन भजी कशी बनवतात। अगदी स्ट्रीटला असतात ना जशी बनवतात तशी एकदम होतात। तर त्याची पूर्ण रेसिपी आहे। आणि दुसरं म्हणजे आम्ही जिथे राहतो तर तिथे एक चर्च आहे, पाली चर्च, आणि त्या पाली चर्चची खूप मोठी जत्रा भरते नायगाव वेस्टला। तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला खूप आवडेल, तर नक्की एन्जॉय करा आणि आमचा व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि इथे बघू शकता तुम्ही, मी इथे पुलाव बनवलेला आहे आणि मंचुरियन बनवणार आहे। तर इथे मी मीठ घातलंय, मीठ घालून ठेवलं। आणि ही भजी ना खूप छान होतात, कारण आपण बाहेरून घ्यायला गेलो तर ती 20 रुपयाला 6 किंवा 7च पीसेस आपल्याला मिळतात आणि खाल्लीशी पण वाटत नाही। तर अशा प्रकारे जर आपण बनवली घरच्या घरी तर ती खूप आपण खाऊ शकतो मनसोक्त तसं। तर इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि लाल तिखट पण घातलेलं आहे। माझ्या घरामध्ये माझी दोन्ही लहान मुलं आहेत, त्यांना दोघांनाही हे आवडतं। इथं मी कलर घातला आहे बघा, रेड कलर, रेड ऑरेंज कुठचा पण वापरू शकता। तर हा त्या किसलेल्या कोबीमध्येच टाकायचा आहे, म्हणजे त्याला कलर खूप चांगला येतो। तर असं मी टाकून घेऊन ते एकदम मिक्स करून घेतलेलं आहे। आता घरात भजी बनवली म्हणजे सगळेच खाणार, तर मग ती थोडी बनवून चालत नाही। तर इथे भरपूर एक मोठा कोबी घेतला आणि तो मी किसून घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे चांगलं ते मळून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण पीठ पण टाकणार आहेत नंतर। आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालायचा आहे। अंदाजाने घालायचं आपल्याला। जेवढं कॉर्नफ्लोअर घातलं तेवढंच मैदा घालायचा, थोडासा जास्त मैदा असला तरी चालतं। आणि त्याच अंदाजाने पीठ घालायचं आहे, कमी जास्त त्याच्याप्रमाणेच बघायचं आपल्याला जितकं असेल क्वांटिटी त्याच्याप्रमाणे पीठ घालायचं। त्याच्यात एक्स्ट्रा पाणी टाकावं नाही लागलं पाहिजे, या प्रमाणातच भिजवायचं आहे। छान असं मळून घ्यायचं, पातळ नाही करायचं, पाणी नाही घालायचं अजिबात। असं छान असा गोळा तयार झाला पाहिजे। चपातीचं जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे आता तयार करून घेतलं आपण, लगेच हे तळायला घ्यायचे। तेल तापून घेतलं आहे आणि आता असे असं छान चमच्याने किंवा हाताने पण करू शकता, तर मी चमच्याने करते। असं छान गोळे असे करून घ्यायचे बारीक आणि सोडायचे। थोडं मंद आचेवरच तळायचे, जास्त फास्ट केलं तर ते जळून जातील, वरून जळतील, आतून शिजणार नाहीत। बघू शकता तुम्ही, सुंदर झालेत, अगदी बाजारात मिळतात तसे, कारण काय मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामागे। अगदी इझी स्टेप्स आहेत आणि इझी अवेलेबल होणारे इन्ग्रेडियंट वापरायचे आहेत। आपण जास्त काही आपण टाकलेलं नाही त्याच्यामध्ये, अतिशय तर ते चांगले नाही लागत। तर हे मस्त मंद आच करून छान तळून घ्यायचे। आमच्या घरात सगळ्यांनाच हे वडे खूप छान आवडतात। इथे किती मस्त तयार झालेत बघा। तर आज मी इथे बनवलेला आहे पुलाव आणि हे मंचुरियन। आता आपण फेस्ताला जाऊया। आमचा फेस्ता कसा असतो तो तुम्हाला आता दाखवते मी। चला, तर इथे ची काकी आणि भाऊ पण आलेला आहे। मैं डाल देता हूं, नुकसान होएगा तो भी चलेगा। चला, तर निघूया आपण आता। तर आता पोहोचलो आहे। हे बघा, इथे जत्रा चालू झाली आहे, घरापासून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त। 14-15 जणांना पाठवलं, 15 जणांनी हे पण केलं, एक्सेप्ट केलं। पाठवलेलं ना, तर 15 जणांनी सिलेक्ट केलं, त्यानंतर 4 जणांनी व्हिडिओ बघितले, 11 जणांनी व्हिडिओ नाही बघितले। असं झालं ना, हा प्रॉब्लेम बघेल। ही फुलं घ्यायची मला, हे असतात असं स्वस्तात, एवढं महाग नाही। बोलूला काहीतरी घ्यायला पाहिजे।
चर्च आहे, पाली चर्च. ह्या चर्चचाच हा फेस्ता असतो. चर्चची जत्रा असते. चर्चमधून बाहेर आलो आम्ही. खाण्यासाठी भरपूर असे स्टॉल्स होते. इथे बघा पाणीपुरी, शेवपुरी सगळं एकदम मस्त भरलेला होता फेस्ता. आमची माऊलीचे स्टॅच्यू आहे, माऊलीचा. बरोबर होता. मंडळी, तर खूप जत्रा फिरायची आहे अजून. तर व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.